अरे यार निखिल, जेवायला वाढू का तुला? नाही नको. त्या टेलिस्कोपला चिकटून बसला असशील ना? अभ्यास करत होतो मी. अभ्यास? अरे सकाळपासून तू ब्रेकफास्टला सुद्धा आला नाहीस. काय म्हणजे काय एवढी महत्त्वाची कामं चाललेली असतात तुझी? असाइनमेंट्स होत्या माझ्या. निखिल, तू धड वेळेवरती झोपत नाहीस, नीट जेवत नाहीस. तब्येतीची काळजी घे ना बाबा. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. ओ रिअली? मोठा झालायस ना आता, थोडा जबाबदारीने सुद्धा वाग ना. काल आधीला एअरपोर्टवरती रिसीव्ह नाही करायला आलास, त्याच्यानंतर दादांकडे वास्तुशांतीला सुद्धा आला नाहीस तू. नाही, काल नसतं जमलं मला. ॲक्च्युली एक इव्हेंट होता महत्त्वाचा. इव्हेंट? कॉलेजमध्ये? ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट होता. म्हणजे 3 स्पेसिफिक ताऱ्यांची युती. आय मीन ते 3 तारे एकाच कक्षेत येतात, म्हणजे एकाच लाईनमध्ये येतात. आणि हा स्पेसिफिक फिनॉमेनन. म्हणजे तू फक्त एवढ्यासाठी आला नाहीस? फक्त तेवढ्यासाठी म्हणजे तुला हे तारे नंतर दिसले नसते का? तेच सांगतोय मी की हा फिनॉमेनन 40 वर्षातनं एकदाच घडतो आणि 40 वर्ष थांबायची माझी तयारी नव्हती. निखिल प्लीज. एनिवे, जेवायला वाढू तुला? नाही नकोय मला. का रे बाबा? भूक मेली आहे माझी. निखिल, निखिल. हो मॅडम, जेवायला वाढा, आम्हाला भूक लागली आहे. आणि निखिल जेवला का? नाही, मी तुझ्या मुलाला विचारतच नाही ना जेवणासाठी. असं म्हटलंय का मी पूनम? म्हणशील सुद्धा. मी सावत्र आई आहे ना. मी तुझ्या मुलाचे हाल करते, त्याला जेवायला वाढत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. काय आहे पूनम, काहीतरी काय बोलतेस? नाही, कधी कधी मला असंच वाटतं. मला सांग ना, माझं काय चुकतंय? मी कधीतरी निखिलला सावत्र ट्रीटमेंट दिली आहे का? काय झालंय पूनम? निखिल काय बोलला का? तो बोलतच नाही ना. तोच तर सगळा प्रॉब्लेम आहे. आम्ही दोघे एका छत्राखाली राहतो म्हणून केवळ तो माझ्याशी बोलतो, नाहीतर ते सुद्धा बोलला नसता. मला कळत नाहीये की आता इतक्या वर्षानंतर मी काय केलं पाहिजे की मला त्याचं मन जिंकता येईल रे. तुला अजून काही करायची गरज नाहीये. वय आहे तसं. या वयात प्रत्येक जण वागतो असं, जगाविरुद्ध बंडखोरी केल्यासारखा आव आणतो. बघ, तो एक तर आधीच जरा एकलकोंडा आहे. आधी ग्रह ताऱ्यांचं खूळ भरलंय ना डोक्यात. हो, पण त्याच्यामुळे चांगले मार्क मिळणार आहेत का परीक्षेत त्याला? तू का नाही एकदा बोलून घेत त्याच्याशी? मी उगाच बोलले ना तर. बोलतो, नक्की बोलतो मी त्याच्याशी. आणि काय ना पूनम, आमच्या घराण्यात हे ग्रहताऱ्यांचं खूळ वंश परंपरागत आहे. बाबा तिकडे लोकांच्या कुंडलीतल्या ग्रहांचा अभ्यास करत बसतात आणि हा इकडे टेलिस्कोप घेऊन आकाशातले ग्रहतारे ढुंढळत राहतो तासनतास. हो ना, मग लोक सुद्धा बोलतायत आपल्याला स्वतःचा मुलगा वाया गेला म्हणून बळकावून ठेवले आधीला. आस ना पुरे हा विषय. आणि आदिनाथला बळकावून ठेवायला तो काय किल्ल्यावरचा बुरुज आहे कुठल्या? कोण बोलतंय हे असलं काय? फार लांब नको जायला, जवळचेच बोलतायत. वसुधा वहिनी सुद्धा बोलतात. ठीक आहे, राहून दे, सोडून दे ना तो विषय. तू जेवायला वाढणार आहेस का? मला भूक लागली. मला त्याला वाटते तू घे जेवून. बोला, मस्का मारून झाला का सासू सासऱ्यांना? खूप खूप खूप. एवढा की एंगेजमेंटची तारीखही ठरवून टाकली आहे बाबांनी. रिअली? कधी ग? अगं, परवा आधी कोकणात जातोय ना 4 दिवसांसाठी, त्याच्या आधी एंगेजमेंट करून टाकायची असं ठरलेलं आहे. दॅट्स ग्रेट. म्हणजे चट मंगनी आहे म्हणायची तुमची. आजोबांनाही फोन केला होता.
म्हणाले पत्रिका जुळतायत, लवकरात लवकर एंगेजमेंट उरकून टाका. पण 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 काय? पण त्यांनी मला भेटायला बोलवलं. मला कळत नाहीये का. आय मीन सुलेखा बेबी यू सो डम. त्यात न कळण्यासारखं काय आहे? अगं आपली होणारी सून कशी आहे ते त्यांना बिचाऱ्यांना बघायचं असेल ग. आणि बाय द वे, मी आता तुझी फक्त बहीण नाहीये, मी तुझी सासू सुद्धा आहे. खरंच ग दीदी, आपलं रिलेशनशिप कसलं विचित्र होणार आहे ना. पण माझी मज्जा आहे. मी तुझा जाम छळ वेळ करणार आहे. आता सासू म्हटल्यावरती मला छळ करायचं लायसन्सच मिळालंय ना. घ्या, कुणाचं काय तर कुणाचं काय. लग्न होऊ द्या, तोपर्यंत काय प्रॉब्लेम्स नाही आले म्हणजे मिळवलं. प्रॉब्लेम्स का ग? कोणी काय बोललं तुला? नाही अगं, तसं नाही ग. म्हणजे अगं माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांना काय मी अजूनही. पण ठीक आहे ग, आधीला मी पसंत आहे ना. ठीक आहे, घ्या, दोन्ही बाजूनी तुम्हीच बोला. बरं मला सांग, आईला कळवलंस? नाही ग बाई, पहिला फोन तुलाच केलाय मी. थँक्यू बेबी. ठीक आहे, मी कळवते. आणि मॅडम घरी येणार ना आज, का तिथेच सासरीच मुक्काम? तसं आधीनी ठेवून घेतलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. सुलेखा, चावटपणा पुरे. हा, आधी घरी ये. छान बातमी दिली आहेस ना. लेट्स सेलिब्रेट. येस, लवकरच येते. बाय बेबी, लव्ह यू. हॅलो. हॅलो आई, पूनम. ओ, आई एक चांगली बातमी आहे. काय ग? सुलेखाच्या साखरपुड्याची तारीख ठरली आहे. ओह, दॅट्स ग्रेट. आधी परवा चाललाय कोकणात, आणि हे लोक काय म्हणतात माहितीये का, त्याच्या आधीच आपण साखरपुडा उरकून टाकूया. परवा? म्हणजे आपली किती घाई होईल. अजून आपली काहीच तयारी नाही. आई अगं साखरपुडा आहे, लग्न नाहीये. आणि साखरपुड्याची कसली आली आहे ग तयारी? हो ग, पण निदान अंगठी तर बनवायला दिली पाहिजे. आता मी सोनाराकडे जाऊ कधी, अंगठी मिळणार कधी? अगं तू अजिबात काळजी करू नकोस. शुभ कार्य ठरलंय ना, आपल्याकडून काहीही अडचणी यायला नकोत. हो ते तर आहेच ग. पण काय ग, त्यांच्या पत्रिका? अगं पत्रिका जुळल्यात, अगदी उत्तम जुळल्यात. एक टेन्शन गेलं बाई माझं, नाही तर मला तीच काळजी लागून राहिली होती. आधी तर म्हणत होता जर का पत्रिका जुळल्या नसत्या ना, तरी सुद्धा मी सुलेखाशीच लग्न केलं असतं. आता बोल. त्याचं ठीक आहे ग, पण बाकीच्यांच्या मनात आडी राहिली असती. आणि नशिबाने बरं वाईट काय घडलं असं ना, तर त्याचं खापर तू नेमकं. नको ना या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. आई जुळल्यात ना पत्रिका, आता अजिबात काही टेन्शन नाहीये. हो ग बाई, देवापुढे साखर ठेवते. चल, आणि लेखाला पण फोन करून कळवते. बरं दवरता. बाय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. चहा. ग्रेट. तुला कोणी सांगितलं का मला बेड टीची सवय लागली? अमेरिकेला गेल्यानंतर जनरली माणसांच्या सवयी बिघडतात. हा, पण हे लाड फक्त आजच्या दिवसापुरते आहेत, कारण आईने ऑलरेडी कटकट केलेली आहे. त्यामुळे उद्यापासून दात स्वच्छ घासल्याशिवाय तुम्हाला चहा नाहीये. ओह गॉश, छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती मोठे इशू होतात ना इकडे. म्हणून जाणार आहेस तू परत अमेरिकेला? माझा जॉब आहे तिकडे मुन्ना. तुला किती दिवसांनी मुन्ना म्हणालास. आय लाईक इट. तुला आठवतं लहानपणी मला कांदे बटाटे करून घेऊन जायचास तू गल्लीच्या नाक्यापर्यंत पेप्सिकोला आणायला? बडा वाला मेरे लिए, छोटा वाला मुन्ना के लिए. सगळं आठवतंय तुला? माणसं लांब गेली ना की मग आठवणी जास्त जवळतात. सकाळी सकाळी आता सेंटी येऊ नकोस ना तू, आणि मला सुद्धा सेंटी करू नकोस. दादा प्लीज राहा ना इथेच. अगं ते माझ्या हातात आहे का बाबा? माझी नोकरी आहे तिथे. मला सुद्धा परत यायला आवडेल ना इथे. बट ॲज ऑफ नाव आय कांट से.
आणि फार पुढचा मी विचार करत नाही. माणसानं प्रेझेंट मध्ये जगावं. कसं तुला जमतं रे असा विचार करायला, सगळ्यांना नाही जमत ना. आणि सगळ्यांनी तो करू सुद्धा नाही. एनिवेज मॅडम, काय तुमचं काय काय सध्या कोण आहे तुमचा बॉयफ्रेंड? व्हॉट डू यू मीन दादा? सध्या म्हणजे दर महिन्याला माझं अरे आपलं नाही कोणतरी नाही असणार. नाही असं काही नाहीये. तुला कळलंय मला काय म्हणायचं. छान. कोणीही नाही. ना 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 खोटं बोलतेस. हा म्हणजे झालेत तसे 1-2 क्रशेस. नाव यू आर टॉकिंग बिझनेस. कोण आहे तू सांग ना. होता आमच्या आर्ट स्कूलच्या बाहेरचा उसाचा रसवाला. हे वॉज हँडसम. पण बीएमसी वाल्यांनी त्याचं दुकान पाडलं अनऑथोराइज्ड म्हणून. उसाचा रसवाला? अरे जाऊन सांगा कोणीतरी बाबांना आणि हिच्या गळ्यात धोंडा बांधा एकदाचा, नाहीतर ही कुठल्या तरी कलईवाल्या बरोबर किंवा डब्बा बाटली भंगारवाल्या बरोबर पळून जाईल. शट अप. ए सांग ना, कसा नवरा पाहिजे तुला? तसा एकदम करेक्ट नमुना शोधू. ओके, टॅलेंटेड हवा, स्वतःच्या कामाविषयी त्याला पॅशन हवं. मग तो दिसायला 4 पैसे कमी असला तरी चालेल. पण मला ठोंबे पुरुष आवडत नाहीत प्लीज. मग भले त्यांच्याकडे भरपूर पैसे असोत किंवा ते दिसायला टॉम क्रूज सारखे असोत. करेक्ट, पॉइंट टेकन. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माल तयार केला जाईल. थँक्यू. आणि आता आपलं जर सगळं झालं असेल तर बिछाण्यातनं उठशील का? अरे सुलेखा येईल कुठच्याही क्षणी, जायचंय ना तुम्हाला वसईला. बाळ, सुलेखा आज वसईला चालली आहे. वसईला? बाबांकडे? ऑफकोर्स बाबांकडे. वसईला आणखीन कोणाकडे जाणार ती? अगं तसं नाही ग, म्हणजे अचानक ठरलं ना म्हणून विचारलं. हो, अरे बाबांनीच बोलवून घेतलं तिला. त्यांना बघायचं आपल्या सुलेखाला, म्हणून ती आणि आधी चाललेत. गुड गुड, चांगलं आहे चांगलं आहे. गुड मॉर्निंग जीजू. गुड मॉर्निंग. थिंक ऑफ द डेव्हिल. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग बेबी. कम. बरं, चहासाठी कोणी उमेदवार आहे का? मी करते. अरे बापरे, चहाची बासुंदी होणार नसेल तर चालेल मला. ओ, मला चहा गोडच लागतो. ओके. मुळात माणूसच मी गोड आहे, राईट जीजू? यू आर राईट. ओ रिअली? येस. मग हाच गोडवा नवऱ्यासाठी राखून ठेवा म्हणजे झालं. इश, काय गो तू पण. अरे हे काय बघतोय काय मी? हिला लाजता येतं? मला माहित नव्हतं. जीजू तुम्ही सुद्धा ना. ठीक आहे, मी जाते. ओके. कुठे? वसईला? तुम्ही बोलला नाही तर मला काही? तो टोणगा सुद्धा काही बोलला नाही. बरं, एनिवे, जाताय कसे? आपली गाडी घेऊन जाताय का? मला काहीच माहित नाही, बट आय गेस. ओके ओके, मी सांगतो त्याला. ए बाई, तू उठ, जा, तयार हो, नाहीतर मग उशीर करशील स्वतःच आणि मग नाचत बसशील. सुलेखा, मी तुझ्याशी बोलतेय. दीदी खरं सांगू का, ही वसईला जायची आयडिया मला अजिबात पटलेली नाही. आय मीन, आधीला उगाच दगदग करावी लागणार आहे. चालू झाला तुझा नन्नाचा पाडा. अगं, प्रवासाला निघायच्या आधी असं नाही म्हणायचं नसतं बाळा. प्रवास नीट होत नाही. तुमचं ठरलंय ना सगळं आता, मग जा की हसत हसत. पूनम, तसं काही नाहीये. आपल्याला दाखवण्यासाठी चाललंय हे सगळं. मनातनं आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, अख्खा दिवस आधी बरोबर घालवायला मिळणार म्हणून. अरे तू दिवसाचं काय बोलतोस? मॅडम आधी बरोबर आयुष्य घालवणार आहेत. मी आधी बरोबर आयुष्य घालवणार नाही. मी आधी बरोबर आयुष्य घालवणार नाही. म्हणजे मी जगणार आहे. क्यों जीजू, कैसी रही? बढिया. कळली अक्कल. चहा बनवा. बघितलं ना, आतापासून सासूरवास. सासूरवास. काय गो,
जा तयार हो जा. पण मी करते ना. थँक्यू सो मच. मच स्वीट सासू. बाय बाय. काय गे मुली, आज सकाळी सकाळी तुझी रंगरंगोटी नाही वाटत? मूड नाहीये. अच्छा, मूड असेल तर दरवाजा उघड. हो. अरे गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या गुड मॉर्निंग बाबा. अगं बसू ना. अगं सुलेखा ये बघ. काय साहेब तयार आहेत की नाही? दादा झोपलाय अजून. असं काय, मला तर म्हणाला वसईला जायचं, त्यांनीच प्लॅन केला ना. हाय, गुड मॉर्निंग. वा, अगदी वेळेत आलीस तू. गुड. चला निघायचं. काय झालं? तुला कशाला कळायला हवी आहे प्रत्येक गोष्ट? गेली सुडत. आई बाबा निघालो. अरे अरे एक मिनिट. अगं प्रिया, सुलेखाला चहा वगैरे नाही नाही आई, अहो खरंच काही नको. आणि मला काही हवं असेल तर किचन मध्ये जाऊन करून नाही का घेणार मी? हे घरही माझंच आहे ना. शाब्बास सुनबाई. तुमचा कौतुक सोहळा झाला असेल तर आम्ही निघू. नाही तर तुमच्या त्या मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो ना तर आम्ही काय. आता आता तुमची मुंबई का? बघ ना. बर, आमच्या मुंबईचे रस्ते जरा खडबडीत आहे, त्यामुळे सांभाळून जा. आणि रस्ते माहितीत ना का विसरलायस? कमॉन बाबा, तेवढं लक्षात आहे माझ्या. बरं आणखी नाही, तिकडे गेल्यावरती लगेच बाबांना वाकून नमस्कार कर, नाहीतर ते विसर. नाही, आणि तो विसरला तरी मी आहे ना. ए माझ्यासाठी पण आशीर्वाद घेऊन या. म्हणजे ना खरं तर मला पण खूप इच्छा आहे जायची आजोबांकडे, आणि तशी मी आज फुकटच आहे ना. मग चल ना आमच्या बरोबर, तेवढीच कंपनी होईल आम्हाला. बघा, कंपनी 2 इज कंपनी, 3 इज क्राऊड. ओके, तसं काही नसतं ग. चल ना. पण तो काय म्हणतोय का बघ ना. नाही, माझा एवढाच इश्यू आहे की आता नटायला तू 1 तास घेशील आणि तेवढा माझ्याकडे वेळ नाही. सो बाय बाय बाय. हे मी तयारच आहे. मी आले 2 मिनिटात. एक मिनिट. आता घाईघाईत कशाला? त्या दोघांनाच जाऊ दे ना. अहो नाही आई, आता तिची इच्छा असेल तर मग. एक मिनिट. वक्तृत्व स्पर्धा पुरे. ड्रायव्हर गाडी निकालो, हम आ रहे हैं. तुम्ही जा, उतरा खाली, येईल तेवढे. ओके, चल चल. तिला काही अक्कल नाही. आता कशाला त्या दोघांमध्ये घुसायला हवं होतं? अगं सुलेखच तिला म्हणाली, असं काय करते? हो, ती काय म्हणेल म्हणून लगेच घोड्यावर चढायचं का? ती आपली बिचारी तू उद्या. आता नको, तू परत ते सुरू करू नको सगळं. सुलेखाबरोबर तिचं रॅपो होईल त्या निमित्ताने. जाऊ दे. कसला रॅपो पिपो? आगाऊ कार्टी नुसती. थांबा प्रिया. अगं प्रिया, राधा, ए राधा. काय? अगं माझं पाकिट कुठे आहे? रुमाल कुठे आहे? कुठे ठेवलंस हे सगळं? काय हो? माझं पाकिट कुठे आहे? ते काय तिथे सगळं ठेवलं टिपॉयवर? तुमची पण कमाल आहे, जरा सुद्धा बघायला नको तुम्हाला. अरे हो की. नाही काय आहे, आता मोबाईलवर अलार्म लावणं बंदच केलं पाहिजे. 7 AM चा अलार्म लावला तर 7 PM चा अलार्म लागतो. आमच्या वडिलांनी लावला होता कधी 7 PM चा अलार्म. नाही त्यापेक्षा ती जुनी घड्याळच बरी बरं का राधा. एकदा का अलार्म लावला ना की बरोबर घंटा वाजायची. अरे हो, ए राधा 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 राधा, माझं घड्याळ कुठे आहे? काय आता? माझं घड्याळ कुठे? घड्याळ नाहीये तिथे? नाहीये म्हणून तर विचारतो ना. तुम्ही जरा शोधून घ्या ना. मी तरी कुठे कुठे बघू. काय काय शोधून घ्या? तू एक काम कर, हे भिंतीवरचं घड्याळ आहे ते काढून दे मला. हा, ते गळ्यात बांधून जातो मी. तुम्ही एक काम करा, प्रथमेशला विचारा. माझ्या तिकडे पोळी करपतीये. प्रथमेशला? त्याला विचारू? हो. विचारता विचारता दुपार होईल. असं काय बोलता हो? कधीतरी त्याच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करा ना. याच्याशी कम्युनिकेट करायची वेळ आहे का राधा? प्लीज, माझ्यासाठी. प्रथमेश, अय प्रथमेश, प्रथमेश माझं घड्याळ कुठं बघितलंस तू? घड्याळ, माझं घड्याळ कुठं बघितलंस का तू? घड्याळ, घड्याळ. थांबा बरं. किती वेळा सांगितलं तुम्हाला त्याला लिहून दाखवत जाऊ नका म्हणून? अशानं तो लिप रिडिंग कसा शिकेल? आता माझी शाळा घेऊ नको बरं का. आधीच वेळ झाला. क्लायंट पेटला असेल ते. मशीन लावायला देत जा ना त्याला.
थांबा. बाबांचं घड्याळ तू पाहिलंस? पाहिलं थोडासा प्रयत्न केला ना तर त्याला सगळं कळतं. आता आमचा वर्ग एवढा घेऊ नका इथं. बरं ऐका, उद्या शाळेत बोलवले आपल्याला त्याच्या. नाही मला वेळ नाही बरं का. असं काय करताय? त्याच्या प्रिन्सिपल मॅडमनी दोघांनी असं कळवलंय. प्रत्येक वेळेस मी आपली एकटीच जाते, वेळ मारून देते. यावेळेस तरी चला ना. बघ त्यांना सांग माझा नवरा तुमच्या शाळेची फी भरायसाठी रक्त आटवतोय म्हणून. मीटिंग आपल्याला नाही जमत ग. काय त्या सगळ्या बायकांना त्या मुलांची काहीतरी असं बोटांची हालचाल करत बोलतात. आपल्याशी पण मुखबधीर असल्यासारखेच बोलतात ते. काय हे बघा, प्रथमेशला जर शिकवायचं असेल तर हे सगळं करायला हवं. हो पण घातलंय ना शाळेत त्याला. नुसतं शाळेत घालून उपयोग नाहीये, त्याला घरात सुद्धा तसंच शिकवायला हवं आपल्याला. त्याच्याशी आपण तसंच बोलायला हवं. मग तू जा ना प्लीज. ठीक आहे, हे काय आलंच शेवटी. थँक्यू व्हेरी मच. अरे देवा, माझ्या पोळ्या करपल्या. श्रीराम 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 श्रीराम. विष्णू, अरे मधुला फोन लाव मुंबईला. सुलेखा आणि आदिनाथ आज इथे येणार आहेत. निघालेत का विचार. 5 मिनिटापूर्वी त्यांचाच फोन आला होता. तुमची पूजा चालली होती म्हणून मीच निरोप घेतला. ते निघाले. आणि हो, प्रिया पण येते बरोबर. बावली पण येणार आहे का. हो. छान 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 छान. जेवणाचा काहीतरी खास बेत कर. सुलेखा पहिल्यांदाच येणार आहे इथे. निघ आता. श्रीराम 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 श्रीराम. चक्कर आल्यासारखं होतंय का? 1 मिनिट, माझ्याकडे गोळी आहे, मी तुला गोळी देते. थांब. नाही मला गोळी घे, तुला बरं वाटेल. नको, मला गोळी नको. तुला उन्हाचा त्रास होत असेल, आपण जस्ट पोहोचतो का होता ना, तर 20 मिनिट्स. हे घे पाणी पी, तुला बरं वाटेल. घे पाणी. नक्की काय होतं बाबा तुला? हे तुला इथे जवळ कुठे डॉक्टर माहिती आहे? आजोबांचा कोण आहे डॉक्टर? हा मला माहिती आहे, पण त्यांचं क्लिनिक एक्झॅक्टली कुठे आहे ते नाही माहिती. 1 मिनिट, आपण वाड्यावर फोन करूया आणि मग आधी क्लिनिकला जाऊया. नाही, आपण इथून दूर जाऊया आधी. मुंबईला परत जाऊया आपण.